श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आयुष्य म्हटलं की दुःख आलं सुख आलं, सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुख येतं। पण आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनामध्ये खूप काही दुःख असतात, जसं की मुलाच्या नोकरीचं असेल, नवरा व्यसनी असेल, मुलगा वाईट संगतीला लागला असेल, मुलीचं लग्न जमत नसेल किंवा पैशाची अडचण असेल, म्हणजे काहीही दुनियाभरच्या ज्याही काही अडचणी आहेत, जेही काही दुःख आहेत, त्यातील कोणतंही घ्या, एखादं दुःख आपल्याला असतं आणि आपण हे दुःख मनामध्ये ठेवून येईल त्या दिवसाला तोंड देत असतो। प्रत्येकाशी हसत खेळत वागत असतो, प्रत्येक म्हणजे कार्य प्रसंग प्रत्येकाचे अटेंड करत असतो आणि एका क्षणाला काय होतं की आपल्याला असं वाटतं की हे दुःख आता मी सहन करू शकत नाही आणि मग आपण काय करतो, आपले नातेवाईक असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात, आजूबाजूचे शेजारी असतील, मग आपण आपलं हे दुःख आपलं म्हणून त्या समोरच्या एखाद्या व्यक्तीला सांगतो आणि काय होतं, मग हे जे आपण आपलं मानून त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं, हळूहळू ही गोष्ट पसरते, एकाची दोन, दोनचं तीन, आणि जे आपलं दुःख होतं, जे आपण आपलं म्हणून सांगितलं होतं, त्या दुःखाचंच हसू केलं जातं, त्या दुःखाचा मजाक उडवला जातो आणि जी लोक, जी नातेवाईक आजपर्यंत आपल्यासोबत होती, जी आपल्याला चांगलं बोलत होती, याच आपल्या काही म्हणजे गोष्टीमुळे एखादी बाजू आपली कमकुवत झाल्यामुळे आणि ती गोष्ट त्यांना कळल्यामुळे हीच जी आपली म्हणणारी माणसं असतात ही हळूहळू कमी व्हायला लागतात, म्हणजे ती दुरावायला लागतात आणि मग आपल्याला काय वाटतं की या जगामध्ये आपलं कोणीच नाहीये आणि हे त्रिवार सत्य आहे, ही खरी गोष्ट आहे की तुमच्याकडे जर पैसा असेल, तुमची परिस्थिती चांगली असेल, तुमच्या घरचं चांगलं असेल तर सर्व दुनिया तुमची आहे। प्रत्येक नातेवाईकाच्या तोंडात तुमचं नाव असेल, प्रत्येक जण तुमची वाहवा करेल, मित्र असो, मैत्रीण असो, शेजारी असो, नातेवाईक असो, पण जेव्हा तुमची एखादी गोष्ट कमकुवत होईल आणि ती या सर्वांना कळेल, तुमच्या त्या एखाद्या कमकुवत गोष्टीचा हसू होईल, तेव्हा हीच जी लोक आपण आपली म्हणत होतो यातील एक एक लोक कमी होतील, या आपलं म्हणणाऱ्या लोकांना गळती लागायला सुरू होईल। हे सत्य आहे, सत्य परिस्थिती आहे, ज्याच्यावर ही बेतलेली आहे त्यांना माहीत आहे की हे त्रिवार सत्य आहे। बरेच जण सत्य आहे म्हणतील, नाही म्हणतील, पण हे ज्याच्यावर वेळ आली त्यांना हे कळेल आणि तसे ताई दादा हे कमेंट करून सांगतील तुम्हाला की ही गोष्ट खरी आहे की नाही। तर मग जेव्हा आपल्याला अशी परिस्थिती येते आणि प्रत्येक जण साथ सोडून जातं आणि आपल्याला वाटतं की माझं आता कोणीच नाही, माझी गोष्ट, माझं दुःख मी कोणाला सांगू, मला कोणीतरी हवंय की ज्याला मी माझं दुःख सांगावं, ज्याने माझ्या दुःखातून मला मार्ग दाखवावा, या संकटातून मला बाहेर काढावं, अशी जर परिस्थिती म्हणजे आपल्याला कळत नसेल की मी पुढे काय करू, ही गोष्ट कोणाला सांगू, तर अशा वेळी काय करायचं, आता बघा संकष्ट चतुर्थी येणार आहे, मला वाटतं 15 तारखेला सोमवारी संकष्ट चतुर्थी आहे, श्रावणी चतुर्थीही आपण तिला म्हणू शकतो। तर या चतुर्थीला काय करायचं, सकाळी स्वच्छ लवकर उठायचं, दत्त महाराजांचं, स्वामींचं, तुम्ही ज्याही देवाला मानता त्यांच्या नाव घेऊन आपल्या दिवसाला सुरुवात करायची, छान सकाळी देवपूजा करायची आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात, तर एक छोटीशी प्लेट घ्यायची, स्टीलची चालेल, कोणतीही चालेल, तांब्याची चालेल, स्टीलची चालेल, कोणतीही चालेल, घ्यायची, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपले गणपती बाप्पा ठेवायचे। सुरुवातीला सर्व देवांची पूजा करताना गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर तुम्ही करू शकता, ओम गणपतये नमः म्हणून, किंवा आपण रोज जी पूजा करतो, देवांना आंघोळ वगैरे घालतो, स्नान घालतो, तसंही करू शकता। सगळं झाल्यानंतर त्या प्लेटमध्ये छोटी प्लेट घ्यायची, त्याच्यात तांदूळ ठेवायचे, त्यावर आपले गणपती बाप्पा ठेवायचे। तुम्हाला जर अवेलेबल होत असतील तर तुम्ही 21 दुर्वा आणू शकता, दुर्वाची जोडी वाहू शकता गणपतीला, वस्त्रमाळ वाहायची। तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही मोदक बनवा, गुळाचे बनवा, कणकेचे बनवा, उकडीचे बनवा, कोणतेही बनवा, काहीच नाही झालं पेढा आणा, पेढ्याचे मोदक बनवा, नैवेद्य तेही शक्य नसेल मोदकाचं किंवा साखराचा नैवेद्य दाखवा, म्हणजे आपण सर्व देवांना नैवेद्य दाखवतोच, पण या गणपती बाप्पाला वेगळं साखर किंवा गुळ शेंगदाणे, गुळ खोबरं असं काहीतरी नैवेद्य दाखवा। आणि आपल्याला आता संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। संकल्प करायचा
जेही दुःख आहे, जे आपण कोणाला सांगू शकत नाहीयेत, पण आपल्याला वाटतंय की या संकटातून, या दुःखातून मला मार्ग मिळावा, या संकटातून मला कोणीतरी बाहेर काढावं, ते संकट दूर होण्यासाठी आपल्याला म्हणजे प्रार्थना करायची गणपती बाप्पांना, ते संकट दूर होऊ दे. आणि आपल्याला म्हणजे तुम्ही 41 दिवसांचा संकल्प करू शकता, 51 दिवसांचा संकल्प करू शकता, 108 दिवसांचाही संकल्प करू शकता. संकल्प करायचा आणि त्या दिवशीपासून आपल्याला 1 माळ असू देत, 5 माळ किंवा 11 माळ. माळ म्हणजे काय? 108 वेळा जी आपण जपमाळ असते त्या जपमाळमध्ये 108 मणी असतात आणि ते 108 वेळा एखाद्या मंत्राचा उच्चारण करणं, एखाद्या मंत्राचा जप करणं, याला आपण 1 माळ म्हणतो. तर तुम्हाला संकल्प करायचा आहे, तुम्ही रोज 1 माळ करणार आहात, 5 माळ करणार आहात का 11 माळ करणार आहात. संकल्प करायचा आणि मनोमन विनंती करायची की हे जे संकट आहे, हे जे माझं दुःख आहे, यातून मला मार्ग दाखवा, बाहेर काढा. आणि संकष्ट चतुर्थीपासून आपल्याला हे तुम्ही म्हणजे ही पूजा वगैरे आपल्याला संकल्प वगैरे सकाळी करायचा आहे. आता बरेच जण ऑफिसला जातात, बऱ्याच जणांना वेळ नसतो, ज्यांना आपल्याला म्हणजे आपण हाऊसवाईफ आहोत, आपल्याला टाईम आहे, तर त्यांनी सकाळीच ही सेवा करायची. जे ऑफिसमध्ये जातात, ज्यांना वेळ नाही, त्यांनी संध्याकाळी करायची. झोपण्यापूर्वीही अगदी केली तरीही चालेल, पण नित्य नेमाने करा. दिवसभरात कधीही करा, पण ज्यांना खरोखरच टाईम आहे त्यांनी सकाळी आपली जेव्हा देवपूजा झाली तेव्हा ही सेवा करा. आणि ही सेवा आई आपल्या मुलांसाठी करू शकते, बायको आपल्या नवऱ्यासाठी करू शकते, आजी आपल्या नातवासाठी, नातींसाठी करू शकते. म्हणजे कोणीही कोणासाठी संकल्पयुक्त ही सेवा करू शकतं. 41 दिवसांचा संकल्प, 51 दिवसांचा संकल्प, 108 दिवसांचा संकल्प असा करायचा. आणि या दिवशीपासून आपण ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा मंत्र अगदी मनापासून तुम्ही म्हणा. आणि ही सेवा सुरू केल्यापासून तुम्हाला लक्षात येईल की 1 आठवड्याच्या आतच तुम्हाला बऱ्याच जणांना जी आपली अडचण आहे, संकट आहे, त्यातून मार्ग मिळालेला असेल. आणि म्हणजे कितीही मोठं अडचण असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, त्यातून तुम्हाला या 108 दिवसात, या 41 दिवसात, या 51 दिवसात 100% मार्ग मिळेल, मार्ग सापडेल आणि तुम्ही त्या संकटातून बाहेर याल. आणि तुम्हाला तुमचं हे संकट, तुमची अडचण कोणासोबत शेअर करण्याचीही गरज नाही पडणार. फक्त आपल्याला काय आहे की आपल्या स्वामींचा, आपल्या दत्त महाराजांचा आणि गणपती बाप्पांचा हात पकडायचा आहे. भले आपण काय करत असतो, जेव्हा आपल्याला संकट येतो आपण स्वामींना, महाराजांना म्हणतो की मी एवढी सेवा करतो, मग तुम्हाला दिसत नाही का, माझ्यावर संकट आलं, मग तुम्ही कसं काय येऊ दिलं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी बरेच जण बोलत असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्वामींना, आपण महाराजांना बोलण्यापेक्षा आपण त्यांचा हात घट्ट पकडा. याचा विचार करू नका त्यांनी तुमचा हात पकडला आहे किंवा नाही, तुम्ही त्यांचा हात घट्ट पकडा आणि मग बघा की स्वामी दत्त महाराज म्हणजे आपले गणपती बाप्पा, ज्याही देवाला तुम्ही मानता, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, ज्यांच्यावर तुमची निष्ठा आहे, ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्यांना अगदी 1 वेळा अगदी मनापासून हाक मारा. ते तुम्हाला 100% तुमच्या त्या संकटातून, तुमच्या त्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यातून बाहेर काढतील. आपण काय करतो, आपण 1 दिवस सेवा करतो, 10 दिवस सेवा करतो, 20 दिवस सेवा करतो आणि म्हणतो तुम्ही काय केलं महाराज, तुम्ही मला याच्यातून बाहेर नाही काढलं, तुम्ही मला प्रचिती नाही दिली, तुम्ही मला अनुभव नाही दिला. अहो कसं देणार तुम्ही, म्हणजे आपलं अंतःकरणापासून त्यांना हाक मारा. तुम्हाला म्हणायचीही वेळ येणार नाही की महाराज मला यातून बाहेर काढा, यातून मार्ग दाखवा. आपोआप तुम्हाला महाराज त्यातून बाहेर काढतील. तुम्हाला कळणारही नाही तुमच्यावर संकट आलं होतं आणि तुम्ही त्या संकटातून बाहेर निघाला आहात. फक्त ना आपली हे सगळ्यावर श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा. अगदी मनापासून
आपण ज्याही देवांना मानतो, गुरूंना मानतो, त्यांना शरण जायला हवं, त्यांना विनंती करायला हवी. अगदी मनापासून जीही काही सेवा करत आहोत ती सेवा नित्य नियमाने बोलल्याप्रमाणे संकल्पयुक्त पूर्ण करायला हवी. नक्कीच आपल्याला त्या संकटातून मार्ग मिळतो आणि आपण त्या दुःखातून बाहेर येतो आणि आपल्याला कधी शोधायची गरजही पडणार नाही की मी माझं दुःख कोणाला सांगू. आणि जेव्हा आपण आपली जी दुःख गोष्ट आहे महाराजांना सांगतो, स्वामींना सांगतो किंवा ज्या देवाला तुम्ही मानतात त्यांना सांगतो, तर बघा आपल्याला हे भय कधीच नसतं की ही गोष्ट माझी कधी कोणाला कळेल. त्यामुळे शक्यतो आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ना की त्या आपल्या नातेवाईक असतो, मित्रमैत्रीण असतील यांना सांगण्यापेक्षा ना आपले जे श्रद्धास्थान आहे, आपलं जे निष्ठास्थान आहे, आपले गुरु, आपले स्वामी यांच्यासमोर सांगा, यांना सांगा आणि यांची अगदी मनोभावे सेवा करा आणि बघा ते तुम्हाला तुमच्या त्या संकटातून, अडचणीतून 100% बाहेर काढतील. आपण माणसांचा विश्वास नाही देऊ शकत, पण स्वामी दत्त महाराज हे 100% आपल्याला त्यातून बाहेर काढतील. आणि आपण त्यांना सांगितल्यामुळे हे आपल्याला भय कधीच नाही राहणार की ते आपल्यापासून दुरावतील किंवा कोणाला सांगतील, काय करतील. हे आपल्याला लोकांपासून भय आहे, पण आपल्या स्वामींपासून, महाराजांपासून नाही. त्यामुळे श्रद्धेने, विश्वासाने ज्याही देवांना मानता त्यांची सेवा करा. आणि हे जे आपलं जे आता सेवा सांगितलेली आहे ही संकटनाशन सेवा ही सुरू करा आणि बघा 100% तुमचं जेही काही आहे त्यातून तुम्ही बाहेर येणार.